हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आवर चॅनल डिप्लोमावाला. आपण लास्ट 3 लेक्चर्स मध्ये इंटिग्रेशनचे फॉर्म्युले कसे बनले ते बघितले आणि ते पण त्याच्या डेफिनेशन नुसार. म्हणजेच इंटिग्रेशन इज अन अँटी डेरिव्हेटिव्ह प्रोसेस ही जी काही डेफिनेशन होती म्हणजे डेरिव्हेटिव्हच्या अपोजिट जे असतो ते इंटिग्रेशन असतो. या फॉर्म्युल्यानुसार किंवा या डेफिनेशन नुसार आपण काही इंटिग्रेशनचे फॉर्म्युले बघितले होते. बट त्या फॉर्म्युल्याचं आपल्याला ऍप्लिकेशन करायचंय, यूज करायचंय आणि इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचे. मग आजच्या लेक्चरमध्ये आपण फंडामेंटल्स बेसिक इंटिग्रेशनचे न्यूमरिकल सॉल्व्ह करणार आणि उद्यापासून आपण ऍक्च्युअल जे मे बी मेन एक्झाम मध्ये विचारू शकते असे प्रॉब्लेम्स घेणार आहेत. आणि पूर्ण इंटिग्रेशन्स हे आपण 8 पार्ट मध्ये डिवाइड करणार. पूर्ण इंटिग्रेशन चॅप्टर आपण 8 पार्ट मध्ये डिवाइड करणार. मग ते पार्ट मी कसं ओळखायचं ते प्रत्येक बीट मध्ये किंवा प्रत्येक टाइप जेव्हा चालू होईल ते जे 8 पार्ट आहेत 8 पार्ट चालू होईल, प्रत्येक पार्ट चालू झाल्यानंतर मी सांगेन की तुम्हाला इंटिग्रेशन कसं ओळखायचं. ठीक आहे, चलो. तर मग आता आज जे ते फंडामेंटल्स जे म्हणजे चला आपण बेसिक प्रॉब्लेम्स म्हणतो इंटिग्रेशनचे ते सॉल्व्ह करण्यात, जेणेकरून आपण जे फॉर्म्युले बघितलेत ते कसं यूज करायचे तुमच्या लक्षात येऊन जाईल. ठीक आहे, तर वेळ न घालवता आपण काय करणार, काही बेसिक इंटिग्रेशन सॉल्व्ह करणार. मग क्वेश्चन असेल सॉल्व किंवा इव्हॅल्युएट इंटिग्रेशन ऑफ समथिंग 3 रेज टू एक्स प्लस एक्स रेज टू 3 आणि प्लस 3 रेज टू 3 विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग इथे चेक करा, जे काही इंटिग्रेशन सॉल्व्ह करायचंय त्याला आधी नाव द्या. आय इंटिग्रेशन इज इक्वल टू आय फॉर इंटिग्रेशन इज इक्वल टू 3 रेज टू एक्स प्लस एक्स क्यूब प्लस 3 रेज टू 3 आणि हे जे ब्रॅकेट आहे ते ब्रॅकेट क्लोज करा आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स चेक करा. आता सगळ्यात महत्वाचं तुम्हाला काही फंडामेंटल्स बेसिक प्रॉपर्टीज ऑफ इंटिग्रेशन माहित असायला पाहिजेत. जसं की एक्झाम्पल सांगतो, इथं 3 डिफरंट फंक्शन आहेत, मी ज्याला अंडरलाईन करतो चेक करा. हा एक्सपोनेन्शियल आहे, हा अल्जेब्रिक आहे आणि हा जर नीट बघितला तर तो कॉन्स्टंट आहे, कारण 3 पण कॉन्स्टंट आहे आणि त्याचा पॉवर 3 सुद्धा कॉन्स्टंट आहे. मग इथं 3 डिफरंट फंक्शन्स आहेत, एक एक्सपोनेन्शियल आहे, एक अल्जेब्रिक आहे आणि एक कॉन्स्टंट आहे. असं असेल आणि ह्या तिघांमध्ये रिलेशन का नीट बघा, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे, तर इथं आहे ऍडिशन. ठीक आहे, तर इथं मी एक रूल सांगतो किंवा प्रॉपर्टी म्हणू शकतो त्याला. ही प्रॉपर्टीज महत्वाच्या आहेत. ह्या दोन प्रॉपर्टीज तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना लक्ष देणं गरजेचं आहे. जर इंटिग्रेशन मध्ये समजा एखादा फंक्शन असेल आणि त्याची ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन हे दुसऱ्या फंक्शन सोबत होत असेल, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन म्हणतो मी फक्त, ठीक आहे, विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर बाय युजिंग प्रॉपर्टीज ऑफ एन इंटिग्रेशन आपण एफ ऑफ एक्स ह्या फंक्शनला सेपरेट इंटिग्रेट करू शकतो. प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहा. इथं जर प्लस असेल तर प्लस लिहा, मायनस असेल तर मायनस लिहा आणि इंटिग्रेशन ऑफ काय सेकंड फंक्शन जी ऑफ एक्स असं लिहू शकतो विथ रिस्पेक्ट टू एक्स. ही प्रॉपर्टी आहे. ठीक आहे, सिमिलरली इथे यूज नाही होणार बट आणखीन दुसरीकडे पण यूज होते. ठीक आहे, जर समजा इंटिग्रेशन मध्ये ही एक प्रॉपर्टी आणि सेकंड एक इम्पॉर्टंट आहे, जर कॉन्स्टंट असेल आणि त्याच्यासोबत जर फंक्शन मल्टिप्लिकेशन मध्ये असेल एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर हे जे काही कॉन्स्टंट आहे ते कॉन्स्टंट इंटिग्रेशनच्या बाहेर जाईल आणि इंटिग्रेशन मध्ये फक्त एफ ऑफ एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स राहील. म्हणजे याचा अर्थ काय, कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर कॉन्स्टंटला बाहेर काढायचं आणि फक्त जे काही व्हेरिएबल आहे त्याच इंटिग्रेशन कॅल्क्युलेट करायचं. ह्या दोन प्रॉपर्टीज आपण कंटिन्युअसली यूज करत असतो आणि ते लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ऍक्च्युली आता हे कुठं आहे तर इथं आपण ऍप्लिकेशन करून बघू, म्हणजे तुमच्या आयडिया क्लिअर होऊन जातील. ह्या दोन प्रॉपर्टीज आपण कंटिन्युअसली इंटिग्रेशन मध्ये यूज करत असतो. ठीक आहे, चलो मला थोडीशी मदत करा या प्रॉब्लेम साठी. इथे चेक करा, इथे बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की हे आणि हे तर एक्सपोनेन्शियल आहे, हे अल्जेब्रिक आहे आणि हे कॉन्स्टंट आहे. हे 3 डिफरंट फंक्शन ऍडिशन मध्ये, तर बाय युजिंग अन प्रॉपर्टी नंबर 1 आपण इंटिग्रेशन ऑफ 3 रेज टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आपण सेपरेट इंटिग्रेशन देऊ शकतो. नेक्स्ट प्लस ला प्लस इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब विथ रिस्पेक्ट टू एक्स
आपण सेपरेट इंटिग्रेशन दिलं आणि प्लस काय इंटिग्रेशन ऑफ 3⁻³ विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता एक गोष्ट क्लिअर करतो. इथं जर तुम्हाला वाटत असेल सर 3⁻³ चं व्हॅल्यू आम्हाला माहिती आहे, आम्ही कॅल्क्युलेट करू शकतो, तर लिहावं का? लिहिलं तरी चालतंय. म्हणजे 3 चा क्यूब किती येईल? 27. तुम्ही डायरेक्टली 27 विथ रिस्पेक्ट टू एक्स लिहू शकता. म्हणजे काय, इथं 3 चा क्यूब लिहिण्यापेक्षा 27 लिहितील. बट मी ते लिहिणार नाही, मी जसं आहे तसं लिहिलं. मग इथे चेक करा रे, मी आणखीन इंटिग्रेशन न काढता मी एक रूल अप्लाय करतो जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की काय चालू आहे ते. ठीक आहे, प्लस ह्या दोन इंटिग्रेशन तर ऍज इट इज राहील. बट इथं थोडीशी अडचण अशी आहे की इथे चेक करा, इथं व्हेरिएबलच नाही, फक्त काय रे 3 चा पॉवर 3 म्हणजे कॉन्स्टंट टर्म आहे. आणि तुम्हाला मी आता सांगितलं कॉन्स्टंट टर्म असेल तर ते इंटिग्रेशनच्या बाहेर जाते. काही जण इथं 3⁻³ लिहितील किंवा डायरेक्टली ह्याची व्हॅल्यू मी थोडंसं कलर चेंज करतो वाटल्यानंतर 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. मला सांगा 3⁻³ जर बाहेर निघालं तर काहीच नाही, म्हणजे किती उरतंय 1. मग आता आपल्याला इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युले माहिती आहेत, ते फॉर्म्युले सांगतो. पहिल्यासाठी एक्सपोनेन्शियल वाला कोणता फॉर्म्युला आहे? जर समजा इंटिग्रेशन मध्ये कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल असेल विथ रिस्पेक्ट टू एक्स, तर आपण त्याला काय लिहितो? टर्म ऍज इट इज लिहितो आणि डिवायडेड बाय लॉग ऑफ कॉन्स्टंट लिहित असतो. लॉग ऑफ कॉन्स्टंट, इथं कॉन्स्टंट ए तर इथं ए आणि प्लस सी. ठीक आहे. सेकंड, जर व्हेरिएबलचा पॉवर जर कॉन्स्टंट असेल आणि कंडिशन हा जो पॉवर आहे -1 नसेल तरच, -1 नसेल तरच. इथं मला माहिती आहे x⁻n विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर काय करतो रे, पॉवर जे आहे ते 1 न इन्क्रीज करतो. पॉवर 1 न इन्क्रीज करतो, आलेल्या पॉवरनी डिवाइड करतो, n+1 + c. आणि लास्टली इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू पहिलाच फॉर्म्युला लिहिला होता तो म्हणजे x + c इथपर्यंत. म्हणजे हे 3 फॉर्म्युले आपल्याला यूज करायचे आहेत. एक लक्षात ठेवा, मी पहिले बेसिक फंडामेंटल प्रॉब्लेम्स आहेत ना, ते प्रत्येक वेळेस तुम्हाला फॉर्म्युले लिहून दाखवेन, त्याच्यामुळं तुम्हाला थोडासा कळण्यासाठी मदत होईल. आणि आजच्या सेशनमध्ये जास्त प्रॉब्लेम होणार नाहीत, बेसिक फंडामेंटल्स काही प्रॉब्लेम घेतोय बेसिकली. ठीक आहे, ते तुमच्या लक्षात येईल. 2 दिवस मी फंडामेंटल घेणार आहे, आज आणि उद्या. ठीक आहे, आपण मंडेच्या जो लेक्चर येईल किंवा व्हिडिओ येईल त्याच्यामध्ये आपण टाइप 1 पासून सुरुवात करणार आहे. ठीक आहे, चलो मग आता इथं चेक करा. बाय युजिंग दिस रूल्स, म्हणजे 3 कोण आहे रे, कॉन्स्टंट आहे. कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल असेल तर काय करायचं, कॉन्स्टंट ऍज इट इज लिहायचं आणि डिवायडेड बाय लॉग 3 लिहायचं. आता लक्ष द्या रे, प्लीज रिक्वेस्ट. इथं काही जण काय करतात, ह्या इंटिग्रेशनचा एक सेपरेट कॉन्स्टंट लिहितील, म्हणजे पहिला इंटिग्रेशन आहे म्हणून मी हे कॉन्स्टंट नंबर 1 म्हणतो. तसं लिहायची गरज नाही. ऍट द एंड सगळ्यात एक मोठा सी लिहिले तर चालतंय. ते कसं लिहायचं ते मी सांगतो नंतर. ठीक आहे, प्लस आता चेक करा सेकंड इंटिग्रेशन काय रे, व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट, कंडिशन कॉन्स्टंट हा -1 नसला पाहिजे. इथं -1 आहे का? नाही. म्हणजे हा रूल वापरू शकतो, x⁻³ + 1 डिवायडेड बाय 3 + 1 प्लस काय रे, c2 ह्या इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट. आता थर्ड इंटिग्रेशन चेक करा. 3⁻³ कुणाला जर इच्छा असेल 27 लिहायची तर 27 लिहा, 3⁻³ लिहायचं असेल तर 3⁻³ लिहा. 1 चं इंटिग्रेशन काय येतंय, x आणि प्लस ह्याचा कॉन्स्टंट c3. इथे चेक करा, मी थोडस अंडरलाईन करतो, हे कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट, हे कॉन्स्टंट, 3 कॉन्स्टंटची ऍडिशन पुन्हा काय होणार आहे, आणखीन एक कॉन्स्टंटच होणार आहे. त्यामुळे शक्यतो ह्या तिघांसाठी मी जे राऊंड अप करतो, चेक करा, हे c1 c2 c3 असं लिहित न बसता तुम्ही डायरेक्टली जर असं लिहिलं असतं 3⁻x डिवायडेड बाय लॉग 3, ठीक आहे, प्लस x⁻³ + 1 4 डिवायडेड बाय 4 प्लस काय 27x आणि प्लस ह्या 3 c1 c2 c3 ची ऍडिशन ही काय लिहायची, c लिहायची. ठीक आहे, म्हणजे तुमचं फायनल इंटिग्रेशन i = हे असं येऊन जाईल. क्लिअर आहे? इथपर्यंत कोणाला काय अडचण आहे का? चलो, मग अपेक्षा अशी की अडचण नसेल. समजा काही अडचण असेल तर खाली कमेंट मध्ये तुम्ही काय करायचं, कमेंट करायचे कुठल्या पॉइंट मध्ये किंवा कुठल्या बीट मध्ये तुम्हाला अडचण येत आहे ते. मी तुम्हाला ते नंतर एक्सप्लेन करेन, नेक्स्ट लेक्चर मध्ये एक्सप्लेन करेन. ठीक आहे, चलो मी खूप स्लो घेतोय. स्लो घेण्याचं कारण इंटिग्रेशन आहे ते नागोबा सारखं आहे. ठीक आहे, आणि
नागोबाला पकडायची जी हिम्मत प्रत्येकात नसते. स्लोली स्लोली सगळ्या गोष्टी करायच्यात आपल्याला. आणि एक सांगतो, सगळ्यात सिंपल पार्ट आहे, फक्त तो व्यवस्थित समजला पाहिजे. मी आजच्या लेक्चर मध्ये तुम्हाला आधी सांगितलं की जास्त प्रॉब्लेम घेणार नाही, बट थोडे थोडे प्रॉब्लेम घेणार आहे, जे की थोडस तुम्हाला कॉन्सेप्ट समजण्यासाठी इम्पॉर्टंट असतील. नेक्स्ट प्रॉब्लेम आहे, चेक करा. इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 2 रेज टू एक्स मायनस लॉग ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. याच्यामध्ये आपलं पहिलं काम काय, तर त्या इंटिग्रेशनला नाव देणे. आय फॉर इंटिग्रेशन. इंटिग्रेशन ऑफ काय रे, एक्स स्क्वेअर मायनस 2 रेज टू एक्स मायनस लॉग ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आता मी जस्ट पहिल्या प्रॉब्लेमला तुम्हाला सांगितलं की जर दोन किंवा दोनपेक्षा जास्त फंक्शन ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये येत असतील, तर बाय युजिंग अन प्रॉपर्टी ऑफ अन इंटिग्रेशन आपण प्रत्येक डिफरंट टर्मला सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करू शकतो. कंडिशन काय असायला पाहिजे, ते दोन फंक्शन ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन मध्ये असायला पाहिजेत. जर नीट ऑब्झर्व केलं असेल तर हे जे काही तीन फंक्शन आहेत त्या तिन्ही फंक्शन मध्ये रिलेशन काय रे, तर ते ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन वालाच आहे. मग इंटिग्रेशन ऑफ एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स सेपरेट इंटिग्रेशन, मायनसला मायनस, इंटिग्रेशन ऑफ 2 रेज टू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि मायनस इंटिग्रेशन ऑफ लॉग ऑफ 2 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथे चेक करा, इथे जो पहिला इंटिग्रेशन आहे तो कसा आहे रे, इंटिग्रेशन मध्ये व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि n ची व्हॅल्यू -1 नाहीये, तर त्या केसमध्ये x रेज टू n प्लस 1 डिवायडेड बाय n प्लस 1 प्लस c आपण इंटिग्रेशन घेणार. दुसरा केस चेक करा, व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट आहे विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे, तर काय करायचं, व्हेरिएबलचा पॉवर जर कॉन्स्टंटचा पॉवर जर व्हेरिएबल असेल तर काय करायचं, कॉन्स्टंटचा पॉवर जर व्हेरिएबल तर कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल ऍज इट इज ठेवायचं आणि लॉग ऑफ कॉन्स्टंटनी डिवाइड करायचं आणि प्लस सी. आणि लास्टली एक येणार आहे, इंटिग्रेशन ऑफ 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. हे तीन फॉर्म्युले आपण यूज करणार. तर इथे चेक करा, पहिल्या केस मध्ये काय व्हेरिएबलचा पॉवर कॉन्स्टंट आहे तर पॉवर काय करायचा, 1 ने इन्क्रीज करायचा, 2 प्लस 1 डिवायडेड बाय 2 प्लस 1. आता प्लस सी 1 लिहिणार नाही का, तर सगळ्यांचं कॉन्स्टंट आपण एकत्रच लिहिणार आहेत. ठीक आहे. मायनस सेकंड काय रे, 2 रेज टू एक्स आहे, म्हणजे कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल आहे आणि कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल असेल तर काय, कॉन्स्टंटचा पॉवर व्हेरिएबल ऍज इट इज डिवाइडेड बाय लॉग ऑफ कॉन्स्टंट करायचं आहे. त्याच्यानंतर आणखीन या इंटिग्रेशनचा मी कॉन्स्टंट न लिहिता डायरेक्टली इंटिग्रेशन काढते. इथं नीट लक्षात रे, हे लॉग 2 कोण आहे, लॉगचं इंटिग्रेशन तर माहित नाही, बट हे लॉग 2 कोण आहे चेक करा. ह्या पूर्ण टर्म मध्ये हे मेन व्हेरिएबल आहे एक्स, इथे एक्स ची टर्म आहे का, नाही, म्हणजे हे लॉग 2 कोण आहे रे, कॉन्स्टंट आहे. लॉग ऑफ 2 कॉन्स्टंट आहे. आता ब्रॅकेट मध्ये काहीच नाही, म्हणजे किती रे, 1 उरलं विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग ह्या 1 चं इंटिग्रेशन मी डायरेक्टली काढणार आहे, मी टाइमपास न करता. इथे लक्षात, लॉग 2 जर बाहेर काढला असतं तर इंटिग्रेशन मध्ये काय उरलं असतं, 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आणि मी या 1 चं इंटिग्रेशन डायरेक्टली लिहिणार आहे, ते म्हणजे काय, एक्स. आणि या सगळ्यांचं इंटिग्रेशनचं एकच कॉन्स्टंट आपण सी लिहिणार. ठीक आहे. जे सिंप्लिफिकेशन आहे ते सिंप्लिफिकेशन लिहून ठेवूत, मग फायनल आन्सर येऊन जाईल. एक्स क्यूब डिवायडेड बाय 3 मायनस 2 रेज टू एक्स डिवायडेड बाय लॉग ऑफ 2 आणि मायनस लॉग ऑफ 2 एक्स प्लस सी इज युअर फायनल आन्सर. ठीक आहे. असे बेसिक फंडामेंटल्स फॉर्म्युले यूज करून आपण प्रॉब्लेम्स बघणार आहेत. ठीक आहे. याच्यामध्ये थोडंसं मी ट्विस्ट करणार आहे, याच्यामध्ये थोडंसं लॉ ऑफ इंडायसिस थोडंसं ऍड करणार आहे, घातांकाचे नियम वगैरे काय ते. ठीक आहे. चलो, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की प्रॉब्लेम कसे असतात ते. आणि आजचे जे प्रॉब्लेम असतील ते बेसिक फंडामेंटल्स प्रॉब्लेम्स आहेत, जे की पुढचे प्रॉब्लेम जर शिकायचे असेल तर हे तुम्हाला प्रॉब्लेम्स आले पाहिजेत. ठीक आहे. जसं की एक्झाम्पल समजा इथे लिहिलं मी एक्स प्लस 3 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ऍक्च्युली हा जो प्रॉब्लेम आहे आपण तो कंपोजिट इंटिग्रेशनने सॉल्व्ह करू शकतो, बट मी आणखीन कंपोजिट या बीट पर्यंत पोहोचलो नाही, म्हणून मी याला सिंपल पद्धतीनेच कसं सोडवायचं ते सांगेन. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स.
इथे चेक करा रे, आपल्याला a प्लस बी चा स्क्वेअर वाला फॉर्म्युला येतो. आधी एक्सपांड करून घ्या, मग आपण नंतरचं पाहू. मग इथे चेक करा, इंटिग्रेशन मध्ये काय रे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर. इथे चेक करा, a प्लस बी चा स्क्वेअर. काही लेकरांना कन्फ्युजन होत असेल तिथं फॉर्म्युला लिहितो मी, a प्लस बी चा स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस 2ab फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर. इथं लक्ष द्या, मी खूप सिंपल आणि सोपे सोपे प्रॉब्लेम घेतोय जेणेकरून तुम्हाला इंटिग्रेशनची ओळख होईल आणि इंटिग्रेशन तुम्हाला इझी वाटेल आणि इझी आहे पण. एक लक्षात ठेवा, जर प्रॉब्लेम जर येत असतील तर कॉन्फिडन्स बिल्डअप होईल आणि आपल्याला सगळे प्रॉब्लेम व्यवस्थित सॉल्व्ह करता येईल. मग इथे काय रे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू काय रे, फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग थोडीशी आणखीन मदळ ती चेक करा. इथे लिहितोय मी एक्स स्क्वेअर प्लस 3 2 जा 6x प्लस 9 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथं जर नीट ऑब्झर्वेशन केलं असेल तर हे जे काय आहेत ते तीन डिफरंट टर्म्स आहेत, तीन डिफरंट टर्म आहेत आणि त्याच्यामध्ये रिलेशन ऍडिशन वाला आहे. तर बाय युजिंग ए प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन आपण सेपरेट इंटिग्रेशन लिहू शकतो. एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स प्लस इंटिग्रेशन ऑफ 6 इंटू एक्स विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ 9 विथ रिस्पेक्ट टू एक्स. आपण प्रॉपर्टी नंबर 1 बघितली होती, ठीक आहे. सिमिलरली आपण प्रॉपर्टी नंबर 2 सुद्धा इथं अप्लाय करायचं इंटिग्रेशन काढण्याच्या अगोदर, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. एक्स स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स, इथे चेक करा रे, हा जो 6 आहे तो एक्स च्या मल्टिप्लिकेशन मध्ये आणि आपल्यासाठी फक्त एक्स इम्पॉर्टंट आहे, 6 इम्पॉर्टंट आहे का, नाही. म्हणजे 6 हा कॉन्स्टंट आहे, कॉन्स्टंटनं जर व्हेरिएबलला मल्टिप्लाय केलं, कॉन्स्टंटनी जर व्हेरिएबलला मल्टिप्लाय केलं असेल तर आपण आणि तो इंटिग्रेशन मध्ये असेल तर त्या कॉन्स्टंटला आपण काय करतो, बाहेर काढतो आणि फक्त इंटिग्रेशन कोणाचं घेतो, व्हेरिएबलचं विथ रिस्पेक्ट टू एक्स. सिमिलरली इथं 9 सुद्धा कसं आहे रे, कॉन्स्टंट आहे, त्याला सुद्धा बाहेर काढा, इंटिग्रेशन मध्ये राहील 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स. इथपर्यंत चेक करा. मग थोडीशी आणखीन मदत करा. आता आपल्याला माहिती आहे कुठला फॉर्म्युला यूज करायचा आहे, तो एक्स रेस टू एन वाला इंटिग्रेशन मध्ये असेल आणि विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल आणि कंडिशन एन ची व्हॅल्यू -1 नसेल तर. मग काय रे, हे पॉवर 1 न वाढवणार आहेत आणि आलेल्या पॉवरनी डिवाइड करणार आहेत प्लस सी. प्रत्येक वेळेस मी कंडिशन लिहित नाहीये, बट कंडिशन लक्षात ठेवायची, एन ची व्हॅल्यू किती नसायला पाहिजे, -1, इथं जे की नाहीये. आणि अजून एक फॉर्म्युला कंटिन्युअसली यूज होतो, तो म्हणजे 1 विथ रिस्पेक्ट टू एक्स इज इक्वल टू एक्स प्लस सी. बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, चेक करा. इथे लग जा रे, काय येईल, हा एक्स स्क्वेअरचा इंटिग्रेशन काय येईल रे, 2 + 1 डिवायडेड बाय 2 + 1 प्लस 6 इंटू, इथे लग जा रे, काहीच पॉवर नाही म्हणजे किती असतो, 1. म्हणजे काय रे, एक्स चा पॉवर 1 + 1 डिवायडेड बाय 1 + 1 प्लस 9 ला 9 आणि या 1 चं इंटिग्रेशन एक्स. एक लक्षात ठेवा, मी पहिल्या इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट लिहिला नाही, दुसऱ्या इंटिग्रेशनचा कॉन्स्टंट लिहिला नाही, तिसऱ्या इंटिग्रेशनचा पण लिहित नाहीये, मी सगळ्यांचा मिळून एकच कॉन्स्टंट सी लिहितोय. आता जे काही सिम्प्लिफिकेशन आहे ते सिम्प्लिफिकेशन करा. म्हणजे x³ डिवायडेड बाय 3 प्लस 6x² डिवायडेड बाय 2 आणि प्लस 9x प्लस सी. इथे चेक करा, इथे फायनल आन्सर करण्याच्या अगोदर बेक बे बेत्रिक 6 म्हणजे तुमचं फायनल आन्सर असेल इंटिग्रेशन ऑफ x प्लस 3 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू x इज इक्वल टू, चेक करा मी लिहितोय, x³ डिवायडेड बाय 3 x³ डिवायडेड बाय 3 प्लस 3x² आणि प्लस 9x प्लस सी. ठीक आहे, हे तुमचं फायनल इंटिग्रेशन असेल. चलो, मग आता हे तुमच्या लक्षात येईल, सर हे तर खूप सोपं होतं. ओके, ठीक आहे, काय अडचण नाही. आपण सुरुवातच अशी केली की जे फंडामेंटल्स न्यूमेरिकल सॉल्व्ह केले झाले पाहिजे. मग इथे चेक करा, नेक्स्ट इंटिग्रेशन घ्यायचंय आपल्याला. चलो, इंटिग्रेशन ऑफ इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स आणि ते मल्टिप्लिकेशन मध्ये एक्स प्लस 1 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. चलो, ठीक आहे. इथे जर तुम्हाला घातांकाचे नियम माहित असतील तर हा प्रॉब्लेम खूप इझी होऊन जाईल, टेन्शन नका घेऊ. I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ इनर स्क्वेअर रूट ऑफ एक्स, एक्स प्लस 1 चा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स.
एक लक्षात ठेवा, बेसिक फंडामेंटल्स जे आहेत ते स्ट्रॉंग जर असतील तर हे प्रॉब्लेम सोडवणं लई मोठी गोष्ट नाहीये. तुम्हाला लॉ ऑफ इंडायसिस किंवा घातांकाच्या नियमानुसार हे माहित असायला पाहिजे की व्हॉट इज द मिनिंग ऑफ रूट एक्स. रूट एक्स म्हणजे काय, तो x चा पॉवर 1/2 असतो. म्हणजे रूट एक्स साठी मी लिहू शकतो x रेज टू 1/2. आणि बाकीचं हे a प्लस बी चा होल स्क्वेअर आहे. मागच्या प्रॉब्लेम मध्ये आपण जो फॉर्म्युला यूज केला होता तेच करणार आहे. म्हणजे काय रे, फर्स्ट टर्मचा स्क्वेअर प्लस 2 इंटू फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे. मग इथे चेक करा रे, मल्टिप्लिकेशन नुसार इथं लक्ष द्या प्लीज रिक्वेस्ट, ह्या टर्मनी याला पण मल्टिप्लाय करायचंय, याला पण मल्टिप्लाय करायचंय आणि याला पण मल्टिप्लाय करायचंय. ठीक आहे. मग फर्स्ट टर्मनी जेव्हा फर्स्ट टर्मला मल्टिप्लाय करतो तेव्हा काय येईल चेक करा, ब्रॅकेट मध्येच x रेज टू 1/2 इंटू एक्स स्क्वेअर प्लस इथे चेक करा रे x रेज टू 1/2 इंटू 2 इंटू एक्स आणि प्लस 1 चा स्क्वेअर तर 1च नाही, त्याला मल्टिप्लाय केलं तर x रेज टू 1/2 येईल विथ रिस्पेक्ट टू x. आता घातांकाच्या नियमानुसार जर समजा दोन टर्म मल्टिप्लिकेशन मध्ये असतील, जसं की a इंटू a आणि याचा पॉवर जर m असेल आणि याचा पॉवर जर n असेल तर काय होत असतं रे, पॉवरची ऍडिशन होत असते. ह्या सेम रूल नुसार इथं चेक करायचं आणि मला थोडीशी मदत करायची. इंटिग्रेशन मध्ये x इथे चेक करा, याचा बेस आणि याचा बेस कसा आहे रे, सेम आहे आणि दोघांची काय मल्टिप्लिकेशन आहे, तर ह्या दोघांच्या पॉवरची काय होईल, ऍडिशन. मग x रेज टू 1/2 प्लस 2 करा की 2 प्लस 1/2 करा, काय फरक पडणार नाही. प्लस हे जे 2 आहे, हे जे अंडरलाईन करतो ते 2 कसं आहे, कॉन्स्टंट, ते बाहेर इथं बाहेर म्हणजे साईडला लिहिन आणि ह्या दोघांचा बेस चेक करा, जिथला की मी थोडस अंडरलाईन करतोय, हे आणि हे. ठीक आहे. वाटलं तर ह्याला थोडस मी कट करतो. चेक करा मी कुणाला अंडरलाईन केले कळालं, हे जे दोन टर्म केलेत ह्या दोघांचा बेस कसा आहे, सेम, आणि इथं x चा पॉवर काहीच नाही म्हणजे किती आहे, 1. म्हणजे ह्या दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे आणि दोघांचा बेस कसा आहे, सेम आहे, तर पॉवरची काय होईल इथं पण ऍडिशन, 1 प्लस 2 प्लस 1 आणि प्लस x रेज टू 1/2 विथ रिस्पेक्ट टू x. आणखीन आपण इंटिग्रेशन काढलं नाही, फक्त आपण काय करतोय, बेसिक फंडामेंटल्स यूज करतोय मॅथमॅटिक्सचे. इथे चेक करा रे, इथे बघा पॉवरची ऍडिशन येईल x रेज टू 1/2 प्लस 2 इट इज 5/2 आणि प्लस 2 इंटू इथं 1/2 प्लस 1 इट इज 3/2 प्लस x रेज टू 1/2. आता चेक करा, तीन डिफरंट फंक्शन आहेत आणि जे की ऍडिशन मध्ये आहेत, तर आपण बाय युजिंग अ प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन आपण सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करू शकतो. x रेज टू 5/2 विथ रिस्पेक्ट टू x प्लस इंटिग्रेशन ऑफ 2 इंटू x रेज टू 3/2 विथ रिस्पेक्ट टू x आणि प्लस इंटिग्रेशन ऑफ x रेज टू 1/2 विथ रिस्पेक्ट टू x. चेक करा, इथपर्यंत तुम्हाला काय अडचण आहे का? ठीक आहे. मग आता जसं प्रॉपर्टी ऑफ सेपरेट इंटिग्रेशन आहे तसं पण इथे एक आणखीन एक प्रॉपर्टी आहे, जर कॉन्स्टंट इंटू व्हेरिएबल असेल तर काय करायचंय, कॉन्स्टंट बाहेर काढायचंय. इथं कॉन्स्टंट कोण आहे, 2 इंटिग्रेशनच्या बाहेर, तर इंटिग्रेशन मध्ये राहील x रेज टू 3/2 विथ रिस्पेक्ट टू x आणि प्लस इथं इंटिग्रेशन मध्ये x रेज टू 1/2 विथ रिस्पेक्ट टू x. चलो मग याच्यानंतर आता फॉर्म्युला कोणता वापरायचा ते पण इथे लिहितो. चेक करा, येलो कलर मध्ये लिहितो मी फॉर्म्युला कोणता लिहायचा ते. आता इंटिग्रेशन मध्ये व्हेरिएबलचा पॉवर जर कॉन्स्टंट असेल आणि कंडिशन जो काय पॉवर आहे तो जर -1 असेल तर कोणता फॉर्म्युला वापरायचा, पॉवर 1 न वाढवायचा, आलेल्या पॉवरने डिवाइड करायचा. ठीक आहे, हा फॉर्म्युला यूज करणार आहे. ठीक आहे, मग मी फॉर्म्युला यूज करतो, नीट लक्ष द्या. I इज इक्वल टू, ठीक आहे, x रेज टू 5/2 आहे, एक सांगतो रेशो असू द्या नंबर असू द्या काय हरकत नाही, त्याच्यामध्ये 1 ऍड करायचा. म्हणजे काय रे, x रेज टू 5 डिवायडेड बाय 2 प्लस 1 डिवायडेड बाय 5 डिवाइड बाय 2 प्लस 1. ठीक आहे, प्लस हे 2 ला 2 कॉन्स्टंट, ठीक आहे, इंटू x चा पॉवर किती रे, 3/2 मध्ये 1 न वाढ करायची, आलेल्या पॉवरनी डिवाइड करायची, म्हणजे 3/2 प्लस 1 ने डिवाइड करायची. नेक्स्ट म्हणजे काय रे, x रेज टू 1/2 मध्ये सुद्धा काय करायचं, 1 न वाढ करायचं, आलेल्या पॉवर 1/2 प्लस 1 ने काय करायचं, डिवाइड करायचं आणि प्लस c लिहायचं.
ही ऍडिशन तुम्हाला करता आली पाहिजे. ज्यांना येत नाही त्यांनी कॅल्क्युलेटरवर करा किंवा इकडे लक्ष द्या, मी इथं करून दाखवतो. 5 डिवाइड बाय 2 प्लस 1 म्हणजे 1 चा डिवाइड मध्ये काहीच नाही म्हणजे किती आहे 1. आधी काय करा, डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन करा. डिनॉमिनेटरचा मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय येतं रे 2 1 जा 2. मग काय करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन. ह्या डिनॉमिनेटरनं वर इकडच्या लेफ्ट साइडच्या न्यूमरेटरला मल्टिप्लाय करा. 1 into 5 किती येणार आहे 5. इथं प्लस असेल तर प्लस द्या, मायनस असेल तर मायनस द्या. इथं आहे प्लस तर इथं मी प्लस देईन. आणि इथं चेक करा, आता इकडच्या डिनॉमिनेटरने इकडं मल्टिप्लाय करा तर काय येईल रे 2 1 जा 2. हे किती येईल रे 7 डिवायडेड बाय 2. असं प्रत्येकाचं कॅल्क्युलेशन करायचंय, जे की मी करत बसणार नाही. आता तुम्ही डिप्लोमाला आलात म्हणजे इंजिनिअरिंग करताय तर तुम्हाला हे ऍडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन जमले पाहिजेत. समजा काही अडचण येत असेल तर कॅल्क्युलेटर तर आहेच, कॅल्क्युलेटरचा यूज करा. ठीक आहे, मग इथे मी डायरेक्टली सिम्प्लिफाय करतोय. कुणाला काय अडचण असेल तर काही कमेंट करायचंय. x raised to 7 divided by 2 divided by 7 divided by 2. आता काही जण म्हणतील सर एवढ्या स्लो का शिकवताय, तर लक्षात द्या की प्रत्येक लेकराला हे व्यवस्थित कळालं पाहिजे. एकदा कळायला सुरुवात झाली की आपण थोडंसं स्पीड इन्क्रीज करणार आहेत. ठीक आहे, आणि ज्या लेकरांना वाटतं की खूप स्लो व्हायले त्यांनी काय करायचं, आपण जे काही युट्यूबवर स्पीड अप करायचं बटन आहे म्हणजे स्पीड थोडीशी इन्क्रीज करायची, जेणेकरून तुमच्या हे सुद्धा स्पीड इन्क्रीज होऊन दाखवेल प्लस सी. आता फक्त एक लक्षात ठेवा, हे डिनॉमिनेटरचा डिनॉमिनेटर 2 त्याला उलटून न्यूमरेटर मध्ये नेता आलं पाहिजे. म्हणजे तुमचं फायनल आन्सर 2 डिवाइड बाय 7 इंटू एक्स रेस टू 7 बाय 2 प्लस 2 आधीचा आणि नंतर ह्या 5 बाय 2 मधला डिनॉमिनेटर मधला 2 वर आहे 2 डिवाइड बाय 5 इंटू एक्स रेस टू 5 डिवाइड बाय 2. सिमिलरली डिनॉमिनेटर मधला 2 वर आहे तर 2 डिवाइड बाय 3 इंटू एक्स रेस टू 3 बाय 2 प्लस सी. मग इथे चेक करा 2 डिवाइड बाय 7 इंटू एक्स रेस टू 7 बाय 2 ठीक आहे, प्लस इथं 2 2 जा 4 डिवाइडेड बाय 5 इंटू एक्स रेस टू 5 बाय 2 आणि प्लस हे 2 डिवाइड बाय 3 इंटू एक्स रेस टू 3 बाय 2 प्लस सी. हे तुमचं फायनल आन्सर असायला पाहिजे. ठीक आहे, इथं चेक करा, इथं इंटिग्रेशन मध्ये कुठलाच पार्ट हा असा अवघड नाहीये, फक्त व्यवस्थित समजला पाहिजे. आणि ते समजवण्याचं काम माझं आहे, जे की मी व्यवस्थित करेन. हे तुमचं फायनल आन्सर असेल येलो कलर मध्ये. सिमिलरली असे भरपूर सारे प्रॉब्लेम करणार आहेत आपण. ठीक आहे, इथं आज आपण थोडस थांबणार आहेत. जर कुणाला काही डाऊट किंवा काही अडचण असेल तर खाली कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं, किंवा काही सजेशन असतील तरी पण तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता. म्हणजे स्पीड वाढवायला पाहिजे, आणखीन कुठल्या टाईपचे प्रॉब्लेम घ्यायचे. आता सध्या तरी फंडामेंटल प्रॉब्लेम चालू आहेत, तर फंडामेंटल प्रॉब्लेम बघून घ्या. बेसिक प्रॉब्लेम्स आहेत, हे जर कळायला सुरुवात झाली तर इंटिग्रेशन कळायला काहीच अडचण येणार नाही. इथपर्यंत जर तुम्ही व्हिडिओला पाहिला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा जो व्हिडिओ आहे तो जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.